नमस्कार, अनुष्का's होममेड रेसिपी चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मिक्स व्हेजिटेबल पराठा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। मी इथे एक वाटी वाटाणा घेतलेला आहे। त्यामध्ये एक हिरवी मिरची घालायची आहे, 4-5 लसूण पाकळ्या, आलं, थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण इथे एका बाउलमध्ये काढून घेऊया। त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। त्यानंतर एक बारीक किसलेला गाजर घालणार आहोत। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 2 चिमूटभर हळद, चिमूटभर हिंग, जिरा पावडर घालायची आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। अर्धा कप गव्हाचे पीठ घालायचे आहेत, अर्धा कपाला कमी ज्वारीचे पीठ घालायचे। थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे। मला इथे सगळे पाऊण वाटी पाणी लागलेलं आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला मी शेअर केलेली रेसिपी सगळ्यात आधी बघायला भेटेल। हे जास्त पातळ नाही करायचे आपल्याला, चवीनुसार मीठ घालायचं आहे। घट्टसर असं बॅटर तयार करायचं आहे। तव्याला इथं तेल लावून घ्यायचं आहे। तेल आणि पाण्याने ग्रीस करून घेतला आहे तवा। थोडं थोडं बॅटर घालून पराठा पळीने पसरून घ्यायचा आहे। चवीला खूप छान होतो हा पराठा। तुम्ही मुलाच्या टिफिनला पण देऊ शकता। साईडने तेल घालायचं आहे। दोन्ही साईडने आपल्याला भाजून घ्यायचा आहे पराठा। या पद्धतीने सगळे पराठे तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला। रेसिपी आवडल्यास नक्की कमेंटमध्ये सांगा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।